साधारणपणे 300 ते 350 वर्षांपूर्वीची आध्यात्मिक परंपरा असलेलं नंदुरबारमधील सारंगखेडा हे गाव. सारंगखेडा या गावाचं प्रमुख आकर्षण म्हणजे दरवर्षी भरवला जाणारा चेतक फेस्टिवल. या चेतक फेस्टिवलची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट. एकमुखी दत्तासाठी प्रसिद्ध असलेलं तसेच तापी काठी वसलेलं नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा हे गाव साधारण 300 ते 350 वर्षापूर्वीची आध्यात्मिक परंपरा लाभलेलं सारंगखेडा हे गाव संपूर्ण भारतात घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त सुमारे 2 ते 3 आठवडे या गावात वार्षिक जत्रा भरवली जाते आणि याच जत्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे चेतक फेस्टिवल. काय आहे चेतक फेस्टिवल? पारंपरिक घोडे बाजाराला फेस्टिवलचं स्वरूप देत चेतक फेस्टिवलला सुरुवात. विविध जातीचे, रंगाचे आणि उच्च प्रशिक्षित घोडे या अश्व बाजाराची ओळख. देशविदेशातील पर्यटक या घोडे बाजाराला दरवर्षी भेट देतात. बॉलिवूड इंडस्ट्रीलाही सारंगखेड्याच्या घोडे बाजाराचं आकर्षण. घोडे बाजारात 1 लाख ते 15 कोटी किमतीच्या घोड्यांची विक्री. तापी काठावर 6.5 एकर जागेवर घुमटाच्या आकाराचं एक अश्वसंग्रहालय उभारणार. अश्वसंग्रहालयासाठी शासनाकडून 4,98 लाखांचा निधी मंजूर. या यात्रेमुळे आदिवासी भागातील जनतेला मोठ्या प्रमाणात आर्थिक चालना मिळते. तसेच या यात्रेला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी प्रतिक्रिया आमदार जयकुमार रावल यांनी दिली. दरम्यान पारंपरिक अश्व बाजाराला जयपाल रावल यांनी चेतक फेस्टिवलमध्ये रूपांतरित करत आधुनिकतेचा वापर करत मोठ्या प्रमाणावर अश्व बाजार भरवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र पर्यटन मंडळाने घोड्यांच्या जाती, चिन्हांकन, आयुर्मान आणि रंग अशा असंख्य गुणांची माहिती त्याचबरोबर घोडे संग्रहालय विकसित करण्याची योजना आहे. आदिवासी भागाला फार मोठी अर्थव्यवस्था पुरत असते आणि म्हणून या यात्रेला जर आपण स्वरूप देऊ शकलो आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं तर त्या माध्यमातून फार मोठं महत्त्व प्राप्त होईल. वेगवेगळे प्रकारचे घोडे, प्राणी, बैल, गाई, बकऱ्या या तिथे विकायला येतात. महाराष्ट्र टुरिझमच्या 5 फेस्टिवलमध्ये याची नोंदणी केली जाते. हा असा चेतक महोत्सव आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अश्वांच्या, घोड्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा बघायला मिळतील. इथं अश्व खेळामध्ये प्रदर्शनी असेल, त्याच्या उमद्या जातीच्या अश्वांची आपल्याला बघायला मिळतील. 14 डिसेंबर पासून या जत्रेला सुरुवात होणार असून मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेटी देणार असल्याचं सांगण्यात आलंय. याबरोबरच सिने कलाकार देखील अश्व खरेदीसाठी या चेतक फेस्टिवलला हजेरी लावणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. पल्लवी प्रकाशकर, लोकशाही मराठी, नंदुरबार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.